नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हिंगोलीच्या तरुणाचा यवतमाळ जिल्ह्यात खून, 6 लाख रुपयांची सुपारी देऊन संपवलं. हिंगोली शहरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 70 माळ जंगलात निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं असून या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करत हत्येचा उलगडा केला. हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर वय वर्ष 23 हा 2 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी मंगेश बेपत्ता असल्याची तक्रार हिंगोली शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 70 माळ जंगलात एका तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्याने खून झाल्याचं स्पष्ट झालं. संशयितांची चौकशी केली असता 6 लाख रुपयांच्या मोबदल्यात मंगेशचा खून करण्याची सुपारी घेतल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र हा खून नेमका कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणावरून करण्यात आला याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खंडाळा पोलिसांकडून सुरू असून हत्येमागील सूत्रधार आणि खुनाचा नेमका उद्देश तपासातून स्पष्ट होणार आहे.